चला आपण पाहूयात आता भाग 6. भाग 6 मधील पहिला प्रश्न पहा बाळांनो. आता इथं आपला भाग 6 मधील पहिला प्रश्न आहे, पण हा पेपर 2 मधील अंकगणित या विषयामधील 46वा प्रश्न असणार आहे. आता हा प्रश्न पहा, आपल्याला दशांश अपूर्णांकाची बेरीज करायला या ठिकाणी सांगितलेली आहे. मग यामध्ये काय तर जे दशांश अपूर्णांक संख्या आहेत त्या व्यवस्थित पाहिजेत, अरेंज करताना व्यवस्थित करायच्यात. आता का हे लक्ष द्या, समजून घ्या, पॉइंट समजून घ्यायचा आहे, नियम समजून घ्यायचा आहे. ठीक आहे, आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण की अशाच ट्रिक्स आणि टेक्निकसाठी तुम्हाला व्हिडिओ पूर्ण पाहावा लागेल. बघा, पहिली संख्या आहे 1.1. ओके, 1.1 दशांश अपूर्णांकाची बेरीज करताना आपण ज्या संख्या आपल्याला दिल्या असतात त्या एकाखाली एक पॉइंट येतील अशा पद्धतीने त्या अरेंज करायच्या असतात. म्हणून पहिली संख्या आपण लिहिली 1.1. त्यानंतर दुसरी संख्या आहे 1.001. त्यानंतर तिसरी संख्या आहे 1.001. बघा, चौथी संख्या काय आहे तर 0.01. बघा, 0.01. चौथी संख्या आहे 11.01. 11.01. आणि पाचवी संख्या काय आहे तर 111. बघा, 111.1001. 1001. अशा पद्धतीनं ह्या संख्या आपल्याला दिलेल्या होत्या आणि याची आपल्याला काय करायची, बेरीज करून घ्यायची आहे. ठीक आहे, आता तुम्हाला वाटेल की मॅडम हे असंच कसं करू, तुम्ही करू शकता ना. फक्त लक्ष काय द्यायचं याच्यामध्ये की पॉइंट खाली पॉइंट येतील अशा पद्धतीनं त्या संख्या तुम्हाला मांडून घ्यायच्यात. आता इथं तुम्हाला वाटलं की आपल्याला कोणता तरी अंक ठेवायचा तर तुम्ही शून्य मदतीला घेऊ शकता, काहीच अडचण नाही. बघा, मग इथं शून्य घ्या, इथं. आता तर काय अडचण नसणार आहे कोणाला. बघा, व्यवस्थित आता दिसतायत ना, आहे की नाही. आता ऍडिशन करून घ्या. चला, 1, त्यानंतर इथं 1, 1 अधिक 1 2, 2 अधिक 1 3, 1 अधिक 1 2, पॉइंट खाली पॉइंट, 1 अधिक 1 2 3 4 5, 2 आणि 1. चला, असा ऑप्शन आहे 125.2311. सो ऑप्शन सी आपलं फायनल आन्सर असणार आहे या ठिकाणी. ओके, समजलं का सगळ्यांना? बघा किती सोपं होतं. त्याच्यासाठी तुम्हाला अचूक ट्रिक, टेक्निक आणि नियम माहिती असणं गरजेचं आहे. ओके, चला पुढचा प्रश्न पाहूयात आपण. पुढचा प्रश्न पहा बाळांनो. आता हा प्रश्न बघा, दशांश अपूर्णांक जे आहे, दशांश अपूर्णांक आणि व्यावहारिक अपूर्णांकाचं एकमेकात रूपांतर या पाठातील आहे. तर याच्यामध्ये बघा, आपल्याला ज्या बेरीज करण्यासाठी संख्या दिलेल्या आहेत त्या व्यावहारिक अपूर्णांकामध्ये तुम्हाला दिल्यासारख्या वाटत असतील, वाटू द्या, नो प्रॉब्लेम. पण आपल्याला उत्तर कशामध्ये काढायचे तर दशांश अपूर्णांकामध्ये काढायचं. मग तुम्ही आधीच करून घेऊ शकता दशांश अपूर्णांकामध्ये. बघा कसं करायचं ते. आधी आपण सर्वप्रथम उदाहरण मांडून घेऊयात. उदाहरण आहे 3 अधिक 3/100 अधिक 3/1000 अधिक 3/1 2 3 4 5 6. बघा, 1,00,000. ठीक आहे का 10,00,000? 1 2 3 4 5 6. ओके, 10,00,000 आहे बाळांनो. 1 2 3 4 5 6. ओके, 10,00,000. आता एवढी संख्या दिसली म्हणून काही गोंधळून जायची काही गरज नाही तुम्हाला. अतिशय सोपे. जेव्हा छेदात 10चा कोणताही घात येत होते, ठीक आहे, कोणताही म्हणजे 10चा दुसरा घात येईल, तिसरा, 6वा, 8वा, नो प्रॉब्लेम. कारण की तुम्हाला एक टेक्निक मी तर सांगणार आहे, ती लक्षात घ्या. छेदामध्ये जर शून्य आला, ठीक आहे, आणि तुम्हाला भागाकार करायचा आहे, छेदामध्ये शून्य आला तर बघा, जेवढी शून्य आहे तेवढी कट करायची आणि इथला जो डेसिमल पॉइंट आहे तो तितकी घरं डावीकडे सरकून घ्यायचा. मग या ठिकाणी एक शून्य कट केला, एक घर डावीकडे पॉइंट सरकवला, दुसरा शून्य कट केला, अंश स्थानचा जो डेसिमल पॉइंट आहे तो आणखीन एक घर कुठे सरकला, डावीकडे. मग 3 अधिक 0.03 अशी संख्या तयार झाली या ठिकाणी. सेम प्रोसेस इथं सुद्धा 1 2 3, तर 3 घरं पॉइंट कुठे सरकणार, डावीकडे, म्हणून संख्या तयार झाली 0.003. आता या ठिकाणी सुद्धा 6 शून्य सुद्धा नसले तर काही अडचण नाही. तुम्हाला हा जो डेसिमल पॉइंट आहे तो 6 स्थळ कुठं सरकून घ्यायचा आहे, डावीकडे घ्यायचा आहे. सो संख्या काय तयार होणार बघा,
0.000003 बघा 1 2 3 4 5 6 6 घर कुठं सर्कलला पॉइंट डावीकडे. ओके, असं आहे सोपं. आता अशीच ऍडिशन करण्यापेक्षा तुम्हाला उभ्या मांडणीने या संख्या अरेंज करून घ्यायच्यात. मग पटकन घेऊयात 3.0.03 0.003 0.0000003. ओके, मग 3.003.3 बघा, अशा पद्धतीनं तुमचं या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. अगदी व्यवस्थित ऑप्शन मध्ये दिलेल्या ऑप्शन मध्ये घाई न करता तुम्हाला पाहायचं आणि उत्तर ठरवायचंय कोणतं आहे. ठीक आहे, जरी तुम्ही या ठिकाणी बरोबर काढलं पण घाई गडबडीमध्ये जर कुठलाही ऑप्शन क्लिक केला न व्यवस्थित पाहता मग उत्तर चुकण्याचे चान्सेस जास्त असतात. त्याच्यामुळे पहा 3 3 3 3 तर सगळीकडे पॉइंट नंतर 0 1 कुठं आहे तर ऑप्शन 1 2 आणि 3 मध्ये, म्हणजे हा कटला. ठीक आहे, आता 0 झाल्यानंतर 3 3 असं आहे. मग 0.033 फक्त ऑप्शन नंबर बी मध्ये इथं दिसत आहे. तरी पुढचे चेक करायचे 003 0.003 म्हणजे 3.03303 हे तुमचं फायनल आन्सर असणार आहे. 3.03303 हे तुमचं अचूक उत्तर असणार आहे बाळांनो. कळलं का सगळ्यांना? आहे की नाही मस्त? चला बघा, थोडासा वेळ लागू द्या, थोडासा लागणार नाही पण काळजीपूर्वक करायचं आहे. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न घ्या. पुढचा प्रश्न सुद्धा अतिशय सोपा आहे, बघा कसं करायचंय ते. आता हा जो आपल्याला काय दिलेला इथं दशांश अपूर्णांक दिलाय आणि आपल्याला सांगितलं आहे की चे सोपे रूप अपूर्णांक मध्ये काय आहे. सिम्पलेस्ट फॉर्म करायला सांगितलंय. मग आधी आपलं काय काम, तर हा जो दशांश अपूर्णांक दिलाय त्याचा आधी रूपांतर अपूर्णांकामध्ये करून घ्यायचं तुम्हाला. मग 20.0925 अंशछेद रूपात मांडून घेऊया त्याला. 20 बघा, हे पॉइंट काढून टाकायचं, सगळी सरसकट संख्या लिहून टाकायची. आता छेदामध्ये मात्र काय लिहायचंय तर पॉइंटच्या उजवीकडे किती अंक आहेत 1 2 3 4 तेवढे एकावर देऊन टाकायचे. चला, कोणती संख्या तयार झाली 10,000. इथं 4 अंक आहेत म्हणून एकावर 4 शून्य देऊन टाकायचे. आता आपण सिम्प्लिफाय करूयात, म्हणजे संक्षिप्त करून घेऊयात, सोपं रूप देऊया त्याला. 25 चौक 100 25 0 0 25 0 0 25 8 200. ओके, त्यानंतर आता इथं 9 आहे मग 25 0 0 होणार. ओके, आता 92 आहे मग 25 त्रिक 75 25 चौक 100 मोठे होतात म्हणून 25 त्रिक 75. आलं लक्षात सगळ्यांच्या? आता या ठिकाणी बघा काय करायचं तुम्हाला, किती शिल्लक राहिले दिसतंय तर 75 80 90 आणि 92 12 5 17 म्हणजे 175. मग 25 7 175. सो फायनल आन्सर बघा काय असणार आहे तुमचं 8037 छेदामध्ये 400. असा ऑप्शन कोणता आहे बघा बाळांनो? येस, असा ऑप्शन आहे आपला ऑप्शन सी मध्ये 8037 भागिले 400. नेक्स्ट एक्झाम्पल घ्या. प्रत्येकी 300 मिलीच्या 17 पाण्याच्या बाटल्या आणि प्रत्येक 130 मिलीच्या ज्यूसच्या 30 बाटल्या एका जगमध्ये रिकाम्या करण्यात आल्या आहेत. तर जगमध्ये एकूण किती लिटर द्रव्य आहे, म्हणजे किती द्रव्य झालेला आहे ते आपल्याला मेजर करायचं आहे, मोजायचं आहे. अतिशय सोपं आहे. काय काय दिलेले आपल्याला ते व्यवस्थित आधी मांडून घेऊयात. मग पहा, या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे, काय सांगितलंय की प्रत्येकी 300 मिलीच्या 17 पाण्याच्या बाटल्या. किती आहेत पाण्याच्या बाटल्या? 17 पाण्याच्या बाटल्या. ठीक आहे, 17 गुणिले बघा डायरेक्ट आपण मांडून घेऊयात. 300 मिलीच्या किती बाटल्या आहेत? 17 बाटल्या. ठीक आहे, 17 बाटल्या. मग एकूण किती पाणी झालं असेल, किती पाणी झालं असेल, किती ml पाणी झालं असेल आपण हे काढून घेऊयात. 17 त्रिक 51 आणि वरचे 2 शून्य
एवढं ml पाणी झालेले. त्यानंतर पुढे 130 मिलीच्या 30 ज्यूसच्या बाटल्या, ठीक आहे, ते 39 आणि वरचे 2 शून्य म्हणजे 3900 ml ज्यूस ओतलाय त्या कंटेनर मध्ये, जग मध्ये, ठीक आहे. किती पाणी ओतलंय? हे पाणी ओतलंय, एवढं पाणी झालंय एकूण 5100 ml. आणि हा ज्यूस आहे, काय आहे तो? ज्यूस, ml ज्यूस. किती? 3900 ml ज्यूस. आणि आपल्याला विचारलंय की जग मध्ये एकूण किती लिटर द्रव्य आहे, मग या दोघांची करायची बेरीज. 5100 अधिक 3900, 0 0 0, 5 आणि 3 8 आणि 1 9 म्हणजे 9000 ml. या ml चं रूपांतर परत लिटर मध्ये तुम्हाला करून घ्यावं लागेल. का? तर इथं ऑप्शन सगळे लिटर मध्ये आहे ना, आपल्याला विचारलंय धडधडीत किती लिटर द्रव्य आहे, म्हणून या 9000 ml ला आपल्याला भागायचं आहे 1000 ने. का? तर या ml चं रूपांतर परत लिटर मध्ये करण्यासाठी त्याला 1000 ने भागावं लागेल. मग 0 0 0 0 0 कट झाले. सो फायनल आन्सर आलं 9 लिटर. हे आपलं अचूक उत्तर या ठिकाणी येणार आहे. समजलं का सगळ्यांना? हे बघा, हे आपलं करेक्ट आन्सर, जे की ऑप्शन नंबर बी मध्ये आहे. समजलं सगळ्यांना? ओके. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा. पहा, पुढचा प्रश्न आहे. सुरेश त्याच्या काकांना भेटायला सकाळी 9 वाजता घरातून बाहेर पडला आहे. तो 10 मिनिटे चालत गेला, 1 तास 5 मिनिटे बसमधून गेला आणि शेवटी 15 मिनिटे चालत काकांच्या घरी पोहोचला. तो त्यांच्या घरी 3 तास 20 मिनिटे थांबला आणि दुपारी 3:30 वाजता घरी परतला. परतीच्या प्रवासात त्याला किती वेळ लागला? अतिशय सोपा प्रश्न आहे हा बाळांनो, ठीक आहे. याच्यामध्ये तुम्हाला फक्त काउंट करत जायचंय, बाकी काही करायचं नाही. आता त्यातून कसं काउंट करायचं ते मी तुम्हाला सांगते, म्हणजे तुमचं अचूक उत्तर अशा पद्धतीच्या प्रश्नात नक्कीच येणार. बघा, या ठिकाणी आपल्याला काय सांगितले ते व्यवस्थित समजून घ्यायचं. तर सुरेश होता, तो त्यांच्या काकांना भेटायला सकाळी 9 वाजता घरातून बाहेर पडलेला आहे. किती वाजता? 9 वाजता, ठीक आहे. मग हे तासाखाली तास आणि मिनिटाखाली मिनिट लिहिणं गरजेचं आहे. 9 वाजता घरातून बाहेर पडला, तो 10 मिनिटे चालत गेला. किती मिनिटे चाललाय हो तो? 10 मिनिटे चालला आहे. मिनिटाखाली मिनिटे आली पाहिजेत. चालला किती? 10 मिनिटे. ओके. त्यानंतर 1 तास 5 मिनिटे बस मधून गेला. किती तास? 1 तास 5 मिनिटे तो बस मधून गेलाय. कशातून? बस मधून गेलाय. शेवटी 15 मिनिटे चालत काकांच्या घरी पोहोचला. एकदाचा काय काकांच्या घरी पोहोचला, पण त्याला बस मधून पुन्हा आणखीन 15 मिनिटं चालावी लागली आहेत घरापर्यंत जाण्यासाठी. मग 15 मिनिटे परत तो काय केलाय? त्यानं चाललेला आहे, चालत गेला, ठीक आहे, चालत गेला. काकांच्या घरी पोहोचला. मग काकांच्या घरी किती वाजता पोहोचला हे काढूयात. काकांच्या घरी पोहोचला. चला बघूयात, आपण ऍडिशन करूयात. बघा, 10 10 20 5 25 5 30 मिनिटे झालेली आहे तिथं. 9 अधिक 1 10 म्हणजे 10:30 वाजता तो त्याच्या काकांच्या घरी पोहोचलेला आहे. पण त्यांच्या घरी तो 3 तास 20 मिनिटे थांबलाय. किती? 3 तास 20 मिनिटे. बघा, तासाखाली तास, मिनिटाखाली मिनिट लिहायचेच. मग 3 तास 20 मिनिटे थांबला, रेस्ट केलं, ते गप्पा गोष्टी मारल्या असतील, जेवला असेल, काय काय केलं असेल, ठीक आहे. मग तो थांबलेला आहे. मग किती? बघा, यांची ऍडिशन करायची. किती वेळ म्हणजे किती आणखीन पुढे टाइम गेलाय त्याचं हे आपल्याला काढायचंय. 30 अधिक 20 50 मिनिटे आणि 10 आणि 3 13. 13 वाजून 50 मिनिटापर्यंत तो काकांच्या घरी आहे. 13 वाजून 50 मिनिटं ही 24 ताशी घड्याळाचं मोजमाप आहे, पण आपल्याला 12 ताशी काढायचं आहे ना घड्याळाचं. म्हणून काय करायचं? यातून वजा 12 करायचं. मग काय?
1:50 तो काकांच्या घरी आहे. किती? बघा आता कुठं लिहू मी? इकडे लिहिते बाळांनो. ठीक आहे, इथून तुम्ही सबट्रॅक्ट केलं 12 तरी काय येणार, किंवा 12च्या पुढे 13 म्हणजेच 1 असं सुद्धा तुम्ही काढू शकता. पर्यंत काकांकडे, काकांच्या इथे. ठीक आहे, 1:50 पुढं काय विचारलंय? दुपारी 3:30 वाजता घरी परतला, म्हणजे डायरेक्टली घरी परतलेलाच दिलाय. ठीक आहे, आपल्याला सांगितलंय की परतीच्या प्रवासाला त्याला किती वेळ लागला, म्हणजे परतीचा जो प्रवास आहे 1:50 त्याच्या काकांच्या घरातच होता तो. ठीक आहे, आणि डायरेक्ट सांगितलं की 3:30 तो त्याच्या घरी आलेला आहे, आणि परतीच्या प्रवासात त्याला किती वेळ लागला हे काढायचंय आपल्याला. चला मग काढूयात आपण. 3:30 मधून आपल्याला वजा करावे लागणार आहेत 1:50. आता कसे करायचे बघा, 30 मधून 50 जाणार नाहीत, मग या 3 कडून आपल्याला, हे तास आहेत बरं का, हे काय आहेत? हे तास आहेत आणि हे मिनिट आहेत. मग 1 तासात मिनिट किती असतात? तर तास असतात. मग इथं राहिले फक्त 2 मिनिट शिल्लक, आणि इथं 60 अधिक 30 किती झाले? 90 मिनिट. मग 90 मधून 50 गेले, राहिले 40 मिनिटे, आणि 2तून 1 गेला, राहिला 1 तास. म्हणजे परतीच्या प्रवासाला त्याला किती वेळ लागलेला आहे? म्हणून परतीच्या प्रवासाला त्याला 1 तास 40 मिनिटे लागलेली आहे. प्रवासात त्याला 1 तास 40 मिनिटे लागली. हे तुमचं अचूक उत्तर असणार आहे. फक्त हे लक्षात ठेवा, तासाखाली तास, मिनिटाखाली मिनिट. ओके, अशा पद्धतीनं हा प्रश्न होता. अतिशय सोपा असा. समजलं सगळ्यांना? ओके, चला.